नमस्कार, मी सोनाली कुक बाय सोना या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कच्च्या कैरीची चटणी कशी करायची। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। कैरीची चटणी बनवायची त्यासाठी इथे मी एक कैरी घेतलेली आहे। त्याला स्वच्छ धुवायचं आणि त्यानंतर आपल्याला कापून घ्यायची आहे। तुम्हाला जर आवडत नसेल तर कैरीची साल तुम्ही काढू शकता। आता याला कट करून मी याची कोई काढून घेते। याची कोई काढल्यानंतर याला मी असं कट करून घेते चौकोनी आकारामध्ये, म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये ही पटकन कैरी बारीक होईल। कैरी आपली इथे कट करून झाली। आता आपण एक मीडियम साईजचा कांदा कट करून घ्यायचा आहे। तुम्हाला जर कैरीच्या चटणीमध्ये कांदा आवडत नसेल तर तुम्ही कोथिंबीर आणि थोडासा पुदिना घालू शकता। कांदा देखील असा मी मोठ्या आकारामध्ये म्हणजे चौकोनी आकारामध्येच कापून घेते, म्हणजे कैरी सोबत हा पटकन बारीक होईल। तर कैरीच्या चटणीसाठी लागणारं सगळं साहित्य आपण इथे काढलेलं आहे। तर एक मोठी आकाराची कैरी चिरून घेतली, एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतला, त्यानंतर 4-5 लसणाच्या पाकळ्या, एक हिरवी मिरची आणि एक लहान चमचा जिरे घेतलेले आहेत। आता हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे। त्यासाठी इथे मी मोठं मिक्सरचं भांडं वापरलं आहे। यामध्ये आपलं सगळं साहित्य बसेल। शक्यतो चटणी बनवण्यासाठी मिक्सरचं मोठं भांडं वापरा, म्हणजे एकदम सगळी चटणी आपली दळली जाईल। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळं साहित्य काढून घेतलं। त्यानंतर आपल्याला 1.5 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता मिक्सरचं झाकण लावून आपल्याला याला मिक्सरला पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं आहे। तर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही आहे, कांदा घातलेला आहे त्यामुळे या चटणीला पाण्याची गरज पडत नाही। तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली आंबट गोड चवीची कैरीची चटणी तयार झाली। तुम्ही सुद्धा अशी कैरीची चटणी बनवून पाहू शकता। चपातीसोबत भाकरीसोबत मस्त लागते। सध्या आंब्याचा सीझन चालू आहे त्यामुळे मार्केटमध्ये तुम्हाला सहज कैरी उपलब्ध होईल। तुम्हाला जर ही चटणीची रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेट होईल। तोपर्यंत नमस्कार।